इयत्ता 12वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 5 द्वितीयक आर्थिक क्रिया स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1 साखळी पूर्ण करा। यामध्ये अ, ब आणि क दिलेले आहे। लघु उद्योग, हाताने निर्मिती उद्योग, चिनी मातीची भांडी बनवणे, कुटीरोद्योग, कौशल्यावर आधारित, टाटा लोह पोलाद उद्योग, ग्राहकोपयोगी वस्तू, वैयक्तिक, कुंभार, खाजगी, थेट वापरासाठी तयार, औषध निर्मिती। तर यांची आपल्याला योग्य जोडी जुळवून साखळी पूर्ण करायची आहे। तर याचं उत्तर आपल्याला असे लिहिता येईल। 1. लघु उद्योग, कौशल्यावर आधारित, औषध निर्मिती। 2. कुटीरोद्योग, हाताने निर्मिती उद्योग, कुंभार। 3. ग्राहकोपयोगी वस्तू, थेट वापरासाठी तयार, चिनी मातीची भांडी बनविणे। 4. खाजगी, वैयक्तिक, टाटा लोह पोलाद उद्योग। प्रश्न क्रमांक 2 अचूक सहसंबंध ओळखा। ए विधान, आर कारण। तर यामध्ये 1. मुंबई येथील दमट हवामान सुती वस्त्रोद्योगास पूरक आहे। आर. उद्योगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते। तर याचे पर्याय आहेत। अ. फक्त ए बरोबर आहे। ब. फक्त आर बरोबर आहे। क. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे। ड. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। तर याचं उत्तर आहे ड. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। 2. ए. भारतात औद्योगिक उत्पादनामध्ये विविधता आहे। आर. भारत हा कृषीप्रधान देश आहे। तर याचे पर्याय आहेत। अ. फक्त ए बरोबर आहे। ब. फक्त आर बरोबर आहे। क. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे। ड. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। तर याचं उत्तर आहे ड. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। प्रश्न क्रमांक 3 भौगोलिक कारणे लिहा। 1. उद्योगधंद्याचे वितरण असमान असते। तर याचे कारण असेल उद्योगधंद्याचे वितरण असमान दिसून येते। काही भागात उद्योग केंद्रित झालेले दिसतात तर काही भाग उद्योगाविना असतात। उद्योगधंद्यांना अनुकूल परिस्थिती लाभल्यास त्या अनुकूल परिस्थितीचा लाभ जेथे मिळेल अशा भागात उद्योग जास्तीत जास्त स्थापन होतात। ज्या भागात प्रतिकूल परिस्थिती असते तेथे उद्योग कमी दिसून येतात। या असमान वितरणास पुढील घटक कारणीभूत असतात। नैसर्गिक घटक, भूरचना, हवामान, पाणी, कच्चा माल, ऊर्जा साधने इत्यादी। सामाजिक व आर्थिक घटक, भांडवल, मजूर, वाहतूक, बाजारपेठ, सरकारी धोरण हे घटक जेथे उपलब्ध तेथे उद्योग आढळतात आणि जेथे या घटकांची उणीव आहे त्या ठिकाणी उद्योग स्थापन होत नाही, त्यामुळे वितरण असमान असते। 2. धनबाद या खनिजबहुल क्षेत्रात लोह पोलाद कारखाने स्थापन झालेले आढळतात। तर याचं उत्तर आहे धनबाद हे छोटा नागपूर पठारावरील झारखंड राज्यातील प्रमुख शहर आहे। तसेच हे जिल्ह्याचे ठिकाण आहे। हे कोळसा उद्योगाचे सर्वात मोठे केंद्र असल्याने
त्यास भारताची कोळसा राजधानी असे म्हटले जाते. धनबाद हे शहर वाहतूक मार्गावर आहे. दिल्ली, गया, हावडा लोहमार्गावर तसेच दिल्ली, कोलकाता व धनबाद, जमशेदपूर या महामार्गावर असल्याने लोहपोलाद उद्योगास फायदा झाला आहे. येथील परिसर लोहपोलाद उद्योगास लागणाऱ्या कच्च्या मालाने समृद्ध आहे. उदाहरणार्थ दगडी कोळसा, लोह खनिज, मॅंगनीज, चुनखडी, डोलोमाइट इत्यादी. लोहपोलाद उद्योग हा अशुद्ध स्वरूपाच्या म्हणजे वजन घटित कच्च्या मालाशी निगडीत असून धनबाद हा परिसरात ही खनिजे विपुल आढळल्याने त्याचा फायदा लोहपोलाद कारखान्यात झाला. तसेच लोहपोलाद उद्योगास कच्चा माल, मजूर, वाहतुकीचे जाळे, अनुकूल शासकीय धोरण या बाबींची आवश्यकता असते. ते घटक येथे उपलब्ध आहेत. थोडक्यात वरील सर्व बाबीच्या अनुकूलतेमुळे येथे लोहपोलाद उद्योग स्थापन झाले आहेत. 3. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक फळ प्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात. याचं कारण आहे कोकणातील हे जिल्हे फळबाग उत्पादनात अग्रेसर आहेत. या फळबागांसाठी अनुकूल परिस्थिती लाभली आहे. यामध्ये जांभी, किनारी, रेताळ मृदा, पाण्याचा निचरा होण्याची जमीन, उष्ण व सागरी हवामान, भरपूर मोसमी पर्जन्य या बाबी पूरक आहेत. याशिवाय फळबागेत काम करण्यास स्वस्त मजूर, मुंबईची महाकाय बाजारपेठ, कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन, मुंबई बंदरातून निर्यातीची उत्तम सोय आहे. कोकण रेल्वे, मुंबई गोवा महामार्ग यांची वाहतुकीची सोय आहे. फलोद्यान विकासास शासकीय अनुदान या सर्व बाबी फळबाग व फळप्रक्रिया उद्योग स्थापित होण्यास महत्त्वाच्या ठरल्या आहेत. फळे हे नाशवंत कच्चा माल आहे. त्यावर ठराविक काळात प्रक्रिया होणे आवश्यक आहे. याशिवाय फळे हा अशुद्ध स्वरूपाचा कच्चा माल असून प्रक्रियेत वजन घटत असते. त्यामुळे फळांपेक्षा प्रक्रिया झाल्यानंतर वाहतूक आर्थिकदृष्ट्या किफायतशीर असते. या सर्व बाबींचा प्रभाव पडल्याने कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक फळप्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आपल्याला आढळतात. 4. दक्षिण अमेरिकेतील उद्योगांच्या विकासाला अवरोधक ठरणारे घटक कोणते? तर याचं उत्तर आहे दक्षिण अमेरिका खंडाच्या मोठ्या क्षेत्रफळाचा विचार करता येथे उद्योगांचा विकास फारसा झालेला दिसत नाही. या खंडातील व्हेनेझुएला, ब्राझील, अर्जेंटिना, पेरू या प्रमुख देशात काही भागात औद्योगिक विकास पाहावयास मिळतो. मात्र खंडाच्या उर्वरित भागात उद्योगांचा विकास फारसा दिसत नाही. या ठिकाणी अवरोध करणारे काही घटक दिसून येतात. ॲमेझॉन नदीचे खोरे, ज्याचा बराचसा भाग जगाला अपरिचित आहे, विषुववृत्तीय घनदाट वने, प्रतिकूल हवामान, वाहतूक साधनांचा विकास कमी, देशांचा मागासलेपणा हे दक्षिण अमेरिकेतील उद्योगांच्या विकासाला अवरोध करणारे प्रतिकूल ठरणारे घटक सांगता येतील. 5. मध्य ऑस्ट्रेलियात उद्योगांचा विकास न होण्यामागचे कोणते घटक जबाबदार आहेत? तर याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलियात उद्योगाचा विकास ठराविक भागातच झालेला दिसतो. प्रामुख्याने पर्थ, ॲडिलेड व मेलबर्न, सिडनी या औद्योगिक क्षेत्राचा समावेश होत असून ते किनारवर्ती भागात आढळतात. मात्र मध्य ऑस्ट्रेलियात उद्योगांचा विकास फारसा झालेला दिसत नाही. या भागात ऑस्ट्रेलियाचे महावाळवंट असून प्रतिकूल हवामान, वाहतुकीचा विकास कमी असल्यामुळे तसेच कच्च्या मालाचा तुटवडा, विरळ लोकसंख्या असल्याने मजुरांची कमतरता या प्रतिकूल घटकामुळे मध्य ऑस्ट्रेलियात उद्योगांचा विकास झालेला नाही. उद्योगांच्या विकासास अनुकूल असणाऱ्या किनारी भागातच विकास झाल्याचे दिसून येते. प्रश्न क्रमांक 4 टिपा लिहा.
एक स्थानमुक्त उद्योग. तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल, हे उद्योग संसाधने, उत्पादने, कौशल्य आणि ग्राहक यांच्यावर अवलंबून असतात. या उद्योगात स्थानाचे महत्त्व नसते. हे उद्योग पुनर्स्थापित होण्याची शक्यता असते. आंतरजाल, अत्याधुनिक सुविधा, संदेशवहन यामुळे या उद्योगाच्या स्थानिकीकरणावर कच्च्या मालाचे ठिकाण व बाजारपेठे यांचाही परिणाम होत नसतो. या उद्योगातील कच्चा माल व पक्का माल दोन्हीही वजनाने हलके असतात व वाहतुकीस सुलभ असतात. उदाहरणार्थ घड्याळ तयार करणे, हिरे तासणे, अलंकार तयार करणे, मोबाईल उद्योग, मध निर्मिती, माहिती तंत्रज्ञान व संगणक निर्मिती उद्योग इत्यादी. या उद्योगातील उत्पादन कमी पण उत्पादनाचे मूल्य अधिक असते. 2. सार्वजनिक उद्योग. तर याचं उत्तर आहे, उद्योगांचे वर्गीकरण करताना विविध निकषानुसार केले जाते. यामध्ये उद्योगाची मालकी कोणाकडे आहे त्यावरून सुद्धा वर्गीकरण केले जाते. मालकीवर आधारित वर्गीकरणानुसार सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची मालकी ही केंद्र किंवा राज्य शासनाची असते. सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून सरकार सर्व प्रकारची गुंतवणूक आणि उत्पादित मालाचे विपणन करते. हे उद्योग सार्वजनिक हितोपयोगी असतात. सामाजिक हित लक्षात घेऊन कधीकधी शासन पुढाकार घेऊन असे उद्योग सुरू करत असते. कधीकधी शासनाला उद्योगातील नफा तोटा दुय्यम असतो, मात्र सार्वजनिक विकासासाठी, समाज उद्धारासाठी अशा उद्योगांची गरज भासते. उदाहरणार्थ भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड. 3. अनुमापी अनुकूलता. उत्तर, उद्योगांना लागणाऱ्या अनुकूल पार्श्वभूमीमुळे एखाद्या प्रदेशात उद्योग स्थापित होतात. या सुविधांचा आयता वापर करण्याची संधी लक्षात घेऊन अनुमापीनुसार इतरही उद्योग स्थापित होऊन उद्योगाचे केंद्रीकरण होते. त्यावेळेस केंद्रीकरण झालेल्या प्रदेशात प्राकृतिक आर्थिक घटकाचा प्रभाव नसतो. तेथील वैशिष्ट्य म्हणजे अशा ठिकाणी एकमेकांना पूरक उद्योगाची स्थापना होते. उदाहरणार्थ जगभरात लोह पोलाद कारखान्याच्या आसपास या पक्का मालावर आधारित असणारी भांडी तयार करणे, गाड्यांचे सुटे भाग निर्माण करणे, गाड्यांचे सांगाडी निर्मिती, यामुळे मोटार गाड्या, रेल्वे इंजिन निर्मिती या उद्योगांचा विकास झालेला दिसून येतो. केंद्रीकरणामुळे नवीन उद्योगांना अनुमापी अनुकूलता फायदा मिळून कमी भांडवल व जास्त नफा असे समीकरण दिसून येते. 4. वाहतुकीची उद्योगाच्या विकासातील भूमिका. तर याचं उत्तर असे देता येईल, उद्योगाच्या स्थापनेत व विकासात वाहतुकीची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. वाहतुकीमुळे उद्योगास लागणारा कच्चा माल कारखान्यापर्यंत व तयार झालेला पक्का माल बाजारपेठेपर्यंत पाठविणे या कामी वाहतूक हा घटक महत्त्वाचा असतो. जलवाहतूक, रेल्वे वाहतूक, हवाई वाहतूक अशी माध्यमे आहेत. जलवाहतूक सर्वात स्वस्त असते. लोहमार्ग वाहतुकीत उपयोगात आणतात, तर रस्ते वाहतूक ही अन्य वाहतूक मार्गांना जोडणारे असतात. हवाई मार्गाने नाशवंत माल, आधुनिक तंत्रज्ञान आणि मौल्यवान वस्तूंची वाहतूक जलद गतीने होते. वाहतुकीचा खर्च आणि वाहतुकीसाठी लागणारा वेळ हे आर्थिक अंतर म्हणून ओळखले जाते. वाहतूक खर्च हा उद्योगाचा नफा तोटा निश्चित करतो. अनेक उद्योगात वाहतूक हाच मुख्य घटक ठरतो. वाहतूक हे उद्योगाच्या स्थान निश्चित करताना पायाभूत सुविधा म्हणून गणले जाते. वाहतूक केंद्र उद्योगाच्या आकर्षणाचा घटक बनतो. जेथे वाहतूक सुविधांचा विकास अधिक आहे तेथे उद्योग अधिक स्थापन होतात. प्रश्न क्रमांक 5. फरक स्पष्ट करा. 1. वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग आणि वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग. तर यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. तर वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग यामध्ये कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर होताना पक्क्या मालाचे वजन हे कच्च्या मालापेक्षा
कमी होते. तर वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाच्या उद्योग यामध्ये कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर होताना पक्क्या मालाचे वजन हे कच्च्या मालापेक्षा जड होते. या उद्योगास लागणारा कच्चा माल हा जड अवजड वजन घटित अशुद्ध कच्चा माल लागतो. तर वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाच्या उद्योग यामध्ये उद्योगास लागणारा कच्चा माल वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल लागतो. वजनाने हलके होणारे उद्योग हे कच्च्या मालाच्या प्रदेशात स्थापित होतात. उदाहरणार्थ लोह पोलाद, साखर उद्योग इत्यादी. तर वजनाने जड होणारे पक्क्या मालाचे उद्योग अशा प्रकारचे उद्योग हे बाजारपेठेजवळ अथवा वाहतूक केंद्रालगत स्थापित होतात. उदाहरणार्थ बेकरी. 2. प्राथमिक व्यवसाय व द्वितीयक व्यवसाय यामध्ये फरक स्पष्ट करा. प्राथमिक व्यवसाय व द्वितीयक व्यवसाय. तर प्राथमिक व्यवसाय हे व्यवसाय निसर्गावर अवलंबून असतात. तर द्वितीयक व्यवसाय प्राथमिक व्यवसायातून मिळणाऱ्या कच्च्या मालावर अवलंबून असतात. अन्य उद्योगास कच्च्या मालाचे उत्पादन प्राथमिक व्यवसायातून केले जाते. तर द्वितीयक व्यवसायात कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचे पक्क्या मालात रूपांतर केले जाते. प्राथमिक व्यवसाय हा परंपरागत पद्धतीने मनुष्यबळाच्या सहाय्याने केला जातो. तर द्वितीयक व्यवसाय हा आधुनिक पद्धतीने यंत्राच्या सहाय्याने केला जातो. प्राथमिक व्यवसाय श्रमामध्ये श्रमाच्या तुलनेत मोबदला कमी मिळतो. तर द्वितीयक व्यवसायामध्ये श्रमाच्या तुलनेत मोबदला चांगला मिळतो. प्राथमिक व्यावसायिकांचे अविकसित विकसनशील देशात प्रमाण जास्त असते. तर द्वितीयक व्यावसायिकांचे विकसित देशात प्रमाण जास्त असते. ज्या देशात प्राथमिक व्यवसायाचे प्रमाण जास्त त्या देशांचा आर्थिक विकासाचा दर व वेग कमी असतो. उदाहरणार्थ शिकार, मासेमारी, शेती, पशुपालन, वन्य पदार्थ संकलन, लाकूडतोड इत्यादी व्यवसाय. तर ज्या देशात व्यवसायाचे प्रमाण जास्त त्या देशांचा आर्थिक विकासाचा दर व वेग जास्त असतो. उदाहरणार्थ प्रक्रिया उत्पादने, बांधकाम व्यवसाय इत्यादी. तीन. अवजड उद्योग व हलके उद्योग यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. तर याचं उत्तर आहे या उद्योगास लागणारा कच्चा माल हा व तयार होणारा पक्का माल दोन्ही अवजड असतात. तर हलके उद्योग या उद्योगास लागणारा कच्चा माल व तयार होणारा पक्का माल दोन्हीही हलकेच असतात. अन्य उद्योगामध्ये वापरले जाणारे साहित्य अवजड उद्योगामध्ये तयार केले जाते. तर हलके उद्योगामधील तयार झालेला माल हा थेट ग्राहकांच्या वापरासाठी तयार असतो. या उद्योगास मूलभूत उद्योग असे म्हणतात. तर हलके उद्योगास ग्राहकोपयोगी उद्योग असे म्हणतात. अवजड उद्योगात यंत्रसामुग्री अवजड असते, मोठी जागा लागते, प्रचंड भांडवल लागते, तर भरपूर मजूर आवश्यक असतात. हलके उद्योग येथे तुलनेने मध्यम यंत्र लागते, तर कमी अल्प भांडवलामध्ये उद्योग स्थापित होतात. मर्यादित जागा पुरेशी ठरते. उदाहरणार्थ लोह पोलाद, वाहन निर्मिती उद्योग इत्यादी. तर हलके उद्योग यामध्ये उदाहरणार्थ घड्याळे, औषध निर्मिती, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वस्त्रोद्योग इत्यादी. प्रश्न क्रमांक 6. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. उद्योगांच्या स्थानिकीकरणावर प्राकृतिक घटकांचा होणारा परिणाम स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे
उद्योगधंद्याचे वितरण असमान दिसून येते. काही भागात उद्योग केंद्रित झालेले दिसतात तर काही भाग उद्योगाविना असतो. या स्थानिकीकरणावर विविध घटक परिणाम करतात. त्यामध्ये प्राकृतिक घटक पुढीलप्रमाणे. 1. हवामान. उद्योगांच्या स्थानिकीकरणावर प्रतिकूल हवामान फारसे उपयुक्त नाही. अत्यंत उष्ण, दमट, कोरड्या किंवा शीत हवामानात औद्योगिक विकास शक्यतो होत नाही. उदाहरणार्थ, भारतातील अतिउत्तरेकडील शीत प्रदेश, वायव्य भागातील उष्ण व कोरडे हवामान. कधीकधी हवामानातील बदलही अडथळा आणतात. उदाहरणार्थ, सततचे अवर्षण. अनुकूल, सुसह्य हवामान उद्योगांच्या विकासास अनुकूल ठरते. उदाहरणार्थ, पूर्वी जेव्हा यांत्रिकीकरण फारसे नव्हते तेव्हा सुती कापड उद्योगात हवामानाचा प्रभाव पडत असे. कोरडे हवामान, धागा तुटणे. दमट हवामानात टिकाऊ कापड उद्योगाचे केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीजवळ झाले आहे. आता कोरड्या हवामानात कृत्रिमरित्या दमटपणा निर्माण करणाऱ्या यंत्राचा उपयोग केला जातो, त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. कच्चा माल उद्योगांना मोठ्या प्रमाणात कच्चा माल आवश्यक असतो. शेती, खाणकाम, वने, मासेमारी या व्यवसायातून माल मिळवला जातो. कच्चा माल हा जड, अवजड व वजन घटणारा असतो. अशुद्ध व वजन घटणारा शुद्ध आणि नाशवंत कच्चा माल असे वर्गीकरण केले जाते. सर्वसाधारणपणे जे उद्योग वजन घटणाऱ्या नाशवंत अशा कच्च्या मालावर आहेत ते उद्योग उत्पादक प्रदेशातच उभारले जातात. उदाहरणार्थ, साखर उद्योग, दुग्धपदार्थ इत्यादी. याउलट शुद्ध अशा वजन न घटणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग बाजारपेठेच्या सानिध्यात उभारले जातात. उदाहरणार्थ, सुती कापड उद्योग. 3. पाणीपुरवठा उद्योगांना शीतकरण, वितरण, धुलाई यासाठी मुबलक पाण्याची आवश्यकता असते. अन्नप्रक्रिया, रसायन उद्योग, वस्तुनिर्माण उद्योग, औष्णिक वीज, जलविद्युत, खनिज तेल शुद्धीकरण असे उद्योग नदी, तलाव, पाणवठे यांच्या लगत स्थापन होतात. 4. वीज पुरवठा. कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्यासाठी ऊर्जा साधने महत्त्वाची असतात. कोळसा, खनिज तेल, वीज, नैसर्गिक वायू ही ऊर्जा स्रोत आहेत. कोळसा हा अवजड असल्याने खाण क्षेत्राजवळच कोळशावर अवलंबून उद्योग स्थापित होतात. उदाहरणार्थ, लोह पोलाद. ज्या उद्योगांना वीज व खनिज तेल ऊर्जा साधन म्हणून उपयुक्त असते तेव्हा ते लांब अंतरावरून तारा व नळमार्गाद्वारे पुरवठा केला जाऊ शकतो. त्यामुळे या ऊर्जा स्रोतावर अवलंबून असलेले उद्योग त्यांच्या स्रोतापासून दूर अंतरावर स्थापित झालेले दिसतात. 5. जागा किंवा जमिनीची उपलब्धता. उद्योगांच्या निर्मितीसाठी मोठ्या जमिनीची उपलब्धता आवश्यकता असते. सामान्यतः सपाट मैदानी प्रदेश, पुरेशी वाहतूक सुविधा असलेल्या ठिकाणीच हे उद्योग स्थापन होतात. शहराजवळ उद्योगांचे केंद्रीकरण असते, परंतु आज जमीन उपलब्ध होत नाही. शहराजवळ जागेच्या किमती वाढल्याने ग्रामीण भागात उद्योगांचा कल वाढतो. उदाहरणार्थ, चाकण, लोटे परशुराम. 2. साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे, साखर कारखान्यात साखर उत्पादनासाठी ऊस व बीट यांचा कच्चा माल म्हणून वापर करतात. परंतु ऊसावर आधारित साखर उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. याशिवाय साखर उद्योगात खजूर, मॅपल्स हे घटकही वापरतात. साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक. 1. कच्चा माल. ऊस हा प्रमुख कच्चा माल आहे. ऊस हा वजनघटित अवजड कच्चा माल आहे. ऊसतोडीनंतर 24 तासाच्या आत प्रक्रिया करणे आवश्यक असते. तो नाशवंत आहे.
नाहीतर त्यातील शर्करा अंश कमी होतो. त्यामुळे साखर उद्योग उत्पादक क्षेत्रातच स्थापन होतात. 2. मजूर पुरवठा. साखर कारखान्यात विविध कामासाठी मजूर मोठ्या प्रमाणात आवश्यक असतो. शिवाय ऊसतोडणी, ऊस वाहतूक यासाठी स्वस्त व भरपूर मजुरांचीही उपलब्धता होते. अशाच प्रदेशात साखर उद्योग स्थापन होतात. 3. वाहतूक. साखर कारखान्यात ऊस हा कच्चा माल वाहून आणणे व तयार झालेली साखर बाजारपेठेत पाठविण्यासाठी जलद वाहतूक सुविधांची आवश्यकता असते. ज्या प्रदेशात वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत त्या प्रदेशात साखर उद्योग स्थापन होत असतात. 4. पाणी पुरवठा. यंत्राचे तापमान कमी करणे, कच्च्या मालावर प्रक्रिया करणे तसेच दैनंदिन कामासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. त्यामुळे अनेक साखर कारखान्याची नावे नदीवरून ठेवली जातात. याशिवाय वरील घटकाशिवाय भांडवल, शासकीय धोरण या घटकांचा परिणाम होतो. प्रश्न क्रमांक 7. खालील माहिती नकाशात भरून योग्य सूची द्या. तर ते आहे 1. रूर औद्योगिक क्षेत्र, 2. जपानमधील एक औद्योगिक क्षेत्र, 3. दक्षिण आफ्रिकेतील एक औद्योगिक क्षेत्र, 4. ऑस्ट्रेलियामधील औद्योगिक एक क्षेत्र, 5. पंचमहासरोवराजवळील औद्योगिक क्षेत्र. तर ही माहिती नकाशात भरून सूची द्यायची आहे. तर याचे उत्तर आपल्याला असे देता येईल. जगाचा नकाशा. तर या चिन्हाने आपल्याला रूर औद्योगिक क्षेत्र दाखवायचे आहे ते या ठिकाणी दाखवण्यात येईल. 2. जपानमधील एक औद्योगिक क्षेत्र जे की आहे टोकियो याकोहामा, तर ते या गुलाबी रंगाद्वारे या ठिकाणी दाखवता येईल. 3. दक्षिण आफ्रिकेतील एक औद्योगिक क्षेत्र किंबर्ले, तर किंबर्ले क्षेत्र स्टारने दाखवता येईल आपल्याला या ठिकाणी. 4. ऑस्ट्रेलियातील औद्योगिक क्षेत्र ॲडिलेड मेलबर्न, तर हे क्षेत्र जे आहे ते आपण काळ्या रंगाने या ठिकाणी दाखवूया. 5. पंचमहासरोवराजवळील औद्योगिक क्षेत्र हे हिरव्या रंगाने या ठिकाणी दाखवता येईल. प्रकरण क्रमांक 6. तृतीयक आर्थिक क्रिया. स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. साखळी पूर्ण करा. यामध्ये अ, आ, ई दिलेले आहे. 1. माथेरान चहा संदेशवहन. 2. भौगोलिक स्थान निश्चिती अटलांटिक महासागर तृतीयक व्यवसाय. 3. श्रीलंका कृत्रिम उपग्रह निर्यात व 4. पनामा कालवा पर्यटन पॅसिफिक महासागर. तर यांची योग्य जोडी जुळवून साखळी पूर्ण करायची आहे. तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल. 1. माथेरान पर्यटन तृतीयक व्यवसाय. 2. भौगोलिक स्थाननिश्चिती कृत्रिम उपग्रह संदेशवहन. 3. श्रीलंका चहा निर्यात. 4. पनामा कालवा अटलांटिक महासागर पॅसिफिक महासागर. प्रश्न क्रमांक 2. योग्य पर्याय निवडा. 1. तृतीयक व्यवसाय. पर्याय आहेत. अ. संसाधनांचा वापर. आ. पक्का माल. ई. कच्चा माल. ई. माल वाहतूक. तर याचं उत्तर आहे यापैकी ई. माल वाहतूक. 2. नैसर्गिक बंदर. पर्याय आहेत. अ. कोच्ची. आ. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. ई. दिल्ली इंटरनॅशनल कार्गो टर्मिनल. ई. नागपूर कार्गो हब. तर याचं उत्तर आहे आ. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. 3.
ट्रान्स ऑस्ट्रेलियन लोहमार्ग स्थानक. तर याचे पर्याय आहेत अ. पर्थ सिडनी, आ. पर्थ व्लादिवोस्टोक, ई. सिडनी व्हँकुव्हर, ई. व्हँकुव्हर व्लादिवोस्टोक. तर याचं उत्तर आहे अ. पर्थ सिडनी. प्रश्न क्रमांक 3, भौगोलिक कारणे लिहा. 1. तृतीयक आर्थिक क्रियामध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो. तर याचं उत्तर आहे या व्यवसायात कुठल्याही प्रकारचे उत्पादन घेतले जात नाही, मात्र उत्पादित वस्तूंना मूल्य प्राप्त करून देण्याचे कार्य या व्यवसायात केले जाते. उत्पादन प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग नसतो, लोकांना फक्त सेवा पुरवितात. हे व्यवसाय अनुत्पादक असतात. प्राथमिक व द्वितीयक व्यवसायांना जोडण्याचे कार्य करतात. मानवी समूहांच्या विविध गरजा भागविणे याच्याशी तृतीयक व्यवसायाचा समावेश असतो. वाहतूक, दळणवळण, आरोग्यसेवा, पर्यटन, बँकिंग, व्यापार व वाणिज्य यांचा समावेश होतो. अशा सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो, म्हणून यास सेवा क्षेत्रातील व्यवसाय असेही म्हणतात. 2. हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. तर याचं उत्तर आहे जगातील वेगवान वाहतूक साधन म्हणून हवाई वाहतुकीकडे पाहिले जाते. जागतिकीकरणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ झाली आहे. त्यासाठी हवाई वाहतूक हा उत्तम पर्याय आहे. लोकांची आर्थिक स्थिती सुधारत असून राहणीमानाचा दर्जा उंचावला आहे. या वाहतूक प्रकारावर अडथळ्याचा फारसा परिणाम होत नाही. सरळ मार्गाने वाहतूक करता येते. नाशवंत, मौल्यवान, वजनाने हलक्या, आकाराने लहान वस्तूंसाठी हवाई वाहतूक उपयुक्त आहे. आरोग्य सुविधांसारख्या अत्यावश्यक सुविधा हवाई वाहतुकीने पुरविता येतात. नैसर्गिक आपत्ती व युद्धजन्य परिस्थितीत हवाई वाहतूक प्रभावी ठरते. जगात पर्यटन व्यवसाय वाढत आहे. अशा विविध कामासाठी हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. 3. भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत असते. तर याचं उत्तर आहे अनुकूल भौगोलिक परिस्थितीमुळे एखाद्या प्रदेशात उत्पादन अधिक होते तेव्हा ते निर्यात करू शकतात. प्रतिकूल परिस्थितीमुळे उत्पादन होत नसेल त्या देशांना ज्या वस्तूचा तुटवडा निर्माण होतो ते आयात करतात. व्यापारात बंदराची भूमिका महत्त्वाची असते. नैसर्गिक बंदरे ज्या ठिकाणी असतात तेथे व्यापार वृद्धी होते, म्हणून मानवी बंदरे व्यापाराची प्रवेशद्वारे आहेत. भौगोलिक परिस्थितीच्या भिन्नतेमुळे संसाधनांची विविधता निर्माण होऊन त्याचा व्यापारावर परिणाम होतो. मृदा, खनिजे, वने, भूमी, जल आणि संसाधने यांचे वितरण असमान आहे. संसाधनांच्या विविधतेमुळे उत्पादनात भिन्नता निर्माण होते, त्यातून व्यापारात बदल होतो. मृदा, हवामान, जल अनुकूल तेथे शेती विकसित होते. शेती उत्पादने निर्यात केली जातात. आखाती देश खनिज तेल संपन्न असल्याने ते निर्यात करतात. प्रश्न क्रमांक 4 टिपा लिहा. 1. संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व. तर याचं उत्तर आहे संदेशवहन ही आजच्या आधुनिक काळातील महत्त्वाची प्रक्रिया आहे, ज्याद्वारे संदेशाचे आदान प्रदान होते त्यास आपण संदेशवहनाची साधने म्हणतो. या कामी कृत्रिम उपग्रहाचे स्थान महत्त्वाचे आहे. सध्याचे युग माहितीचे युग म्हणून परिचित असल्याने त्यामध्ये दिवसेंदिवस प्रगती होत आहे. अवकाशात सोडलेले मानवनिर्मित कृत्रिम उपग्रह अहोरात्र संदेशवहनाचं काम करतात. यातून पृथ्वीच्या विविध नैसर्गिक व मानवी घटकांबाबत माहिती मिळवली जाते. उदाहरणार्थ, रोजच्या हवेची स्थिती, आवर्त, पृथ्वीच्या भूगर्भातील हालचाली, खनिज साठे शोधणे, अक्षांश रेखांश मिळवणे इत्यादी. याशिवाय विविध घटकांची माहिती मिळते.
2. व्यापारातील वाहतुकीची भूमिका. उत्तर: वाहतूक ही एक तृतीयक आर्थिक क्रिया असून ती व्यापार करण्यासाठी फार महत्त्वाची आहे. मालाची देवाणघेवाण करण्यासाठी गरजेची आहे. वाहतूक खर्चावर व्यापारातील नफातोटा ठरतो. जलवाहतूक, बंदर आणि हवाई वाहतुकीचे महत्त्व व्यापारामध्ये अनन्यसाधारण आहे. वाहतूक साधनांच्या विकासावर, सुविधांवर देखील व्यापार अवलंबून असतो. वाहतुकीमुळे कमीत कमी वेळेत व कमी खर्चात वस्तू पोहोचविण्याचे काम केले जाते. ज्या प्रदेशात वाहतुकीचे जाळे विकसित झालेले आहे तेथील व्यापार वृद्धिंगत झालेला दिसतो. 3. पर्यटन आणि राष्ट्राचे स्थूल उत्पादन. तर याचं उत्तर आहे, पर्यटन हा एक महत्त्वाचा तृतीय आर्थिक व्यवसाय आहे. गेल्या काही दशकांमध्ये पर्यटन व्यवसायात खूप वाढ झालेली आढळते. वाहतुकीच्या प्रगत साधनांमुळे आणि पर्यटनासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधांमुळे या क्षेत्रात ही वाढ झालेली आढळते. देशाच्या राष्ट्रीय स्थूल उत्पन्नात पर्यटनाचा वाटा सर्वात मोठा आहे. तसेच या देशात पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्याही जास्त असते. प्रश्न क्रमांक 5 फरक स्पष्ट करा. यामध्ये 1 आहे, द्वितीयक व्यवसाय व तृतीयक व्यवसाय यामध्ये फरक स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे, द्वितीयक व्यवसाय व तृतीयक व्यवसाय प्राथमिक व्यवसायातून मिळणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे व पक्का माल तयार करणाऱ्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय म्हणतात. प्राथमिक द्वितीय व्यवसाय यांच्यातील आदानप्रदान, यांच्यातील दुवा या दोघांना पूरक अशा व्यवसायांना तृतीयक व्यवसाय असे म्हणतात. द्वितीयक व्यवसायांचे कृषी आधारित, खनिज आधारित व वन आधारित इत्यादी प्रकार आहेत. तर वाहतूक, व्यापार, दळणवळण, संदेशवहन, वित्तीय सेवा इत्यादी तृतीयक आर्थिक क्रिया आहेत. द्वितीयक व्यवसायामुळे वस्तूंचा टिकाऊपणा वाढतो. तृतीयक व्यवसायामध्ये सेवा पुरविल्या जातात. कच्चा माल, पाणी पुरवठा, कामगार, वाहतूक, बाजारपेठ, भांडवल इत्यादी घटक द्वितीयक व्यवसायावर परिणाम करतात. साधनसंपत्तीमधील विविधता, हवामान, लोकसंख्या, संस्कृती, निपुणता इत्यादी घटक तृतीयक व्यवसायावर परिणाम करतात. चतुर्थक आर्थिक क्रिया व पंचक आर्थिक क्रिया यामध्ये फरक स्पष्ट करा. चतुर्थक आर्थिक क्रिया आणि पंचक आर्थिक क्रिया. तर ज्या व्यवसायात केवळ ज्ञानाच्या आधारावर सेवा पुरवितात अशा अनुत्पादक, बौद्धिक अथवा ज्ञानवर्धित सेवांना चतुर्थक आर्थिक क्रिया असे म्हणतात. तर ज्या व्यवसायात लोक केवळ उच्चस्तरीय निर्णय घेण्यात व नीती निर्धारण करण्यात गुंतलेले असतात त्यांना पंचक आर्थिक क्रिया असे म्हणतात. या व्यवसायात शिक्षण, माहिती, संशोधन आणि विकास यांचा समावेश होतो. तर या व्यवसायात कौशल्य, वरिष्ठ अधिकारी, कार्यकारी अधिकारी, सरकारी अधिकारी, संशोधन अधिकारी, न्यायाधीश या व्यवसायांचा समावेश होतो. यामध्ये वित्त नियोजनकार, कर सल्लागार, संगणक प्रणाली विकसक, संख्याशास्त्री, शिक्षक, लेखापाल, कलाकार, वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश होतो. तर पंचक आर्थिक क्रियामध्ये आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधानासह राजकारणाशी निगडीत राजकीय व्यक्ती, समाजसेवक यांचा समावेश होतो. 3. जलवाहतूक व हवाई वाहतूक यामध्ये फरक स्पष्ट करा. जलवाहतूक व हवाई वाहतूक. जेव्हा वाहतुकीचे साधन पाण्यातून किंवा पाण्याच्या पृष्ठभागावरून जाते तेव्हा त्या वाहतुकीला जलवाहतूक म्हणतात.
तर जेव्हा वाहतुकीचे साधन अवकाशातून किंवा हवेतून जाते तेव्हा त्या वाहतुकीला हवाई वाहतूक असे म्हणतात. जलवाहतूक ही सर्वात स्वस्त व सुलभ वाहतूक साधन आहे. तर सर्वात गतिमान व खर्चिक साधन आहे हवाई वाहतूक. जलमार्गाद्वारे वजनाने व आकाराने मोठ्या असणाऱ्या वस्तूंची वाहतूक केली जाते जलवाहतुकीद्वारे. तर हवाई वाहतुकीद्वारे वजनाने हलक्या व आकाराने लहान वस्तूंची वाहतूक केली जाते. प्राचीन वाहतूक साधन म्हणून ओळख आहे, तर आधुनिक वाहतूक साधन म्हणून ओळख आहे हवाई वाहतुकीची. खनिजे, अन्नधान्य, लाकूड, यंत्रसामुग्री वाहतूक साधने इत्यादी मोठ्या वस्तूंच्या वाहतुकीस उपयुक्त जलवाहतूक. तर हवाई वाहतूक ही अलंकार, किमती उपकरणे, नाजूक यंत्रसामुग्री, टपाल, प्रवासी, मौल्यवान व नाशवंत वाहतुकीस उपयुक्त आहे. प्रश्न क्रमांक 6. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर यामध्ये एक आहे, व्यापारावर परिणाम करणारे घटक कोणते ते स्पष्ट करा. उत्तर: व्यापार म्हणजे दोन किंवा अधिक देशांमध्ये वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होय. वस्तुविनिमय हा व्यापाराचा प्रारंभिक प्रकार होता. आज वस्तू आणि सेवांचाही व्यापार होतो. व्यापारावर परिणाम करणारे घटक, यामध्ये अनेक घटकांचा परिणाम होतो. आंतरराष्ट्रीय व्यापारावर मानवी संसाधने आणि उत्पादनातील विशेषत्वाचा परिणाम होतो. 1. नैसर्गिक संसाधनांच्या वितरणातील फरक. नैसर्गिक संसाधनांचे वितरण असमान आहे. यामध्ये मृदा, खनिजे, वने, भूमी, जल आणि मानवी संसाधने यामध्ये भिन्नता आढळते. ज्या प्रदेशात मृदा संसाधन विपुल व उच्च प्रतीचे असते तेथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. ते देश कृषी मालाचे निर्यातदार बनू शकतात. आखाती देश खनिज तेल संपन्न आहेत. ते त्याची निर्यात करतात, तर अन्नधान्ये आयात करावी लागतात. व्यापारावर नैसर्गिक संसाधनांच्या वितरणाचा परिणाम होतो. 2. हवामान. हवामानाचा परिणाम प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्यावर होत असतो. तेथील उत्पादनाचा प्रकार हे हवामानावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, जास्त काळ हिमाच्छादन असणाऱ्या देशात मांस व लोकर निर्यात करतात, तर उष्णकटिबंधीय देश केळी, तांदूळ, कोको, चहा यांचे उत्पादन घेतात व निर्यात करतात, तर UK हा आयात करतात. हवामानाचा व्यापारावर परिणाम होतो. 3. लोकसंख्या. लोकसंख्येचे प्रमाण, वितरण, वैविध्य यामध्ये फरक दिसून येतो. त्यामुळे विविध उत्पादने देशनिहाय घेतली जातात व व्यापार होतो. तसेच व्यापारावरती त्याचा परिणाम होतो. दाट लोकसंख्येच्या देशांना कधीकधी अन्नधान्य आयात करावे लागते. कमी लोकसंख्या असणारे देश व्यापारावर जास्त अवलंबून असतात, कारण कमी लोकसंख्येमुळे वस्तूंच्या उत्पादन कार्यात देखील कमी मनुष्यबळ गुंतलेले असते. 4. संस्कृती. जगातील काही प्रदेश त्यांची उत्पादने, विविध कला, हस्तकला यांसाठी ओळखले जातात. त्याचे जगभरात मूल्य अधिक असते. उदाहरणार्थ, चिनी मातीची उत्पादने, इराणी गालिचे, इंडोनेशियातील बाटिक प्रिंट, भारतातील काश्मीरी शाल आणि रेशीम यांना जगभरात मोठी मागणी आहे. यामुळे व्यापारास चालना मिळते. 5. आर्थिक खर्च. उत्पादनातील आर्थिक खर्च हा मुख्य घटक आहे. काही उत्पादनांची देशात निर्मिती करण्यापेक्षा बाहेरून आयात करणे स्वस्त होत असल्यासही व्यापार सुरू होतो. उदाहरणार्थ, चहा उत्पादनास अनुकूल परिस्थिती नसल्यास त्यांना चहा आयात करणे सोयीस्कर असते. 6. निपुणता. काही देशांमध्ये विशेष वस्तू निर्मिती व सेवा आहेत. उदाहरणार्थ, इस्रायलने कोरडवाहू शेती किंवा शेती अभियांत्रिकीमध्ये स्वतःला विकसित केले आहे. ते आपल्या सेवा वाळवंटी भागात शेती करत असणाऱ्या देशांना निर्यात करतात. तसेच अशा काही विशेष वस्तू व सेवांची आंतरराष्ट्रीय मागणी असते, त्यामुळे अशा देशांदरम्यान व्यापार होऊ शकतो. 7. शासकीय धोरण.
देशाची आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत धोरण असते, त्यावर व्यापार चालणे किंवा बंद होतो. मुक्त व्यापार धोरण नागरिकांना दुसऱ्या देशात खरेदी किंवा विक्री करण्यास मुभा असते. दुसऱ्या देशाशी चांगले संबंध राखण्यासाठी व्यापार एक उत्तम माध्यम असते. 2. वाहतुकीचा विकास भौगोलिक घटकावर अवलंबून असतो, स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे वाहतुकीचा विकास प्रदेशाच्या भौगोलिक घटकावर अवलंबून असतो. यामध्ये पठारे, मैदाने, घनदाट जंगले, वाळवंट, मृदा, दलदल, जलाशय, हवामान इत्यादी घटकांचा समावेश होतो. 1. भूरचना. सपाट, सुपीक मैदानी प्रदेशात वाहतूक मार्गाचा विकास होतो. उदाहरणार्थ गंगेचे मैदान, मिसिसिपीचे मैदान. तर याउलट उंच पर्वतीय प्रदेश दुर्गम असल्याने वाहतूक विकास तेथे कमी होतो. उदाहरणार्थ हिमालय तसेच वाळवंटी प्रदेश. दलदलीचे प्रदेश मानवास प्रतिकूल असल्याने वाहतूक विकास तेथे कमी झालेला आढळून येतो. उदाहरणार्थ सहारा वाळवंट. 2. हवामान. मोसमी समशीतोष्ण हवामान. भूमध्य सागरीय हवामानाच्या प्रदेशात लोकसंख्या जास्त राहते, त्यामुळे तेथे वाहतूक विकास अधिक झालेला आहे. युरोप, भारत, चीन इत्यादी. तर याउलट अतिशीत हवामानाचे प्रदेश, अतिउष्ण हवामानाचे प्रदेश प्रतिकूल असल्यामुळे वाहतुकीचा विकास तेथे कमी झालेला आढळून येतो. उदाहरणार्थ ध्रुवीय शीत प्रदेश. 3. कोणत्याही देशाच्या विकासास वाहतूक व्यवस्थेचे स्थान का महत्त्वाचे असते? तर याचं उत्तर आहे वाहतूक सेवा सुविधाद्वारे माणसे, वस्तू आणि उत्पादित माल इत्यादी प्रत्यक्षपणे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेले जातात. देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. आर्थिक क्रियांचा विकास वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असतो. भूमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग अशा प्रकारचे वाहतूक प्रकार प्रत्येक मार्गाची वैशिष्ट्ये व गरजा वेगवेगळ्या असतात. वाहतुकीमुळे विविध उद्योगांना लागणारा कच्चा माल, यंत्रसामग्री, इंधन, मजूर इत्यादी कारखान्यापर्यंत वाहून आणला जातो, तर कारखान्यात तयार झालेला पक्का माल बाजारपेठेपर्यंत पोहोचविता येतो. वाहतुकीमुळे वेळेत व अंतरात मोठी बचत होते. वाहतूक गतिमान असते. वाहतूक मार्गामुळे मानवाला विविध व्यवसायांची क्षेत्रे उपलब्ध झाली आहेत. वाहतुकीमुळे देशातील साधनसंपत्तीचाही विकास होण्यास मदत होते. उत्पादित मालाची उपयोगिता वाढते. उत्तम वाहतूक व्यवस्था देशाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय व औद्योगिक विकासाला मदत करते. संरक्षणाच्या दृष्टीने वाहतूक साधनांना खूप महत्त्व आहे. निरनिराळ्या वस्तूंना नवी बाजारपेठ उपलब्ध होते. आंतरराष्ट्रीय संबंध विकसित होण्यास वाहतुकीची भूमिका महत्त्वाची असते. वाहतुकीमुळे मानवी जीवन सुखी व समृद्ध होण्यास मदत होते. या सर्व बाबींचा विचार करता वाहतुकीला देशाची आर्थिक विकासाची किंवा व्यापाराची जीवनरेषा असे म्हणतात. त्यामुळे देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचे स्थान महत्त्वाचे असते. 4. संदेशवहन या तृतीयक व्यवसायाचा विस्तार आणि आवाका दिवसेंदिवस वाढत आहे, स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. संदेशवहन किंवा दळणवळण एक प्रक्रिया आहे. ज्ञान, माहिती व संदेश यांची देवाणघेवाण म्हणजेच संदेशवहन होय. आपला संदेश लिखित अथवा तोंडी स्वरूपात पोहोचविला जातो. पोस्ट व तार, टेलिफोन, दूरदर्शन, रेडिओ, मोबाईल, इंटरनेट, वृत्तपत्रे, मासिके या सर्वांचा यामध्ये समावेश होतो. संदेशवहन कार्यात कृत्रिम उपग्रहाची भूमिका महत्त्वाची आहे. ज्ञान व माहिती संदेशवहनाच्या विविध माध्यमातून लोकांना दिले जाते. करमणूक, शिक्षण, शेती, क्रीडा, उद्योग, व्यापार, वैद्यकीय, वाहतूक, हवामानाचा अंदाज इत्यादी राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीय सुरक्षेत संदेशवहनाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. तृतीयक आर्थिक उत्पादित वस्तूंचा साठा
नियंत्रण व बाजारभाव ठरविण्यास संदेशवहनाचा फायदा होतो. तृतीयक आर्थिक क्रियेचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. सेवा व्यवसायाला मागणी वाढली आहे. यामध्ये संदेशवहन हा महत्त्वाचा दुवा ठरत आहे. याशिवाय राजकीय सामाजिक जाणीव व जागृतीमध्ये संदेशवहनाची माध्यमे महत्त्वाचे कार्य करतात. प्रश्न क्रमांक 7 खालील माहिती नकाशात भरा व सूची द्या. सागरी वाहतुकीत क्रांतिकारक बदल करणारा एक कालवा. 2 खंडादरम्यान वाहतूक करणारा लोहमार्ग. 3 भारतातील एक आंतरराष्ट्रीय विमानतळ व 4 भारतातील एक महत्त्वाचे बंदर. तर ही माहिती आपल्याला नकाशात भरायची आहे. तर एक आहे सागरी वाहतुकीत क्रांतिकारक बदल करणारा कालवा, जो की आहे पनामा कालवा. तो या चिन्हाने आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल. 2 खंडांच्या दरम्यान वाहतूक करणारा लोहमार्ग, जो की आहे ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग, तो आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल. 3 भारतातील एक आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली, जे की आपल्याला गोलवर्तुळाने दाखवायचे आहे, ते आहे या ठिकाणी. 4 भारतातील एक महत्त्वाचे बंदर मुंबई, तर आपण स्टार या चिन्हाने या ठिकाणी दाखवूयात. प्रश्न क्रमांक 8 उतार्यावरील प्रश्न. उतारा आहे नियोजन म्हणजे विविध प्रतिस्पर्ध्यांमधील उत्पादन, उत्पन्न आणि रोजगार जास्तीत जास्त वाढविण्याच्या दृष्टीने आणि विविध क्षेत्रांची योग्य वाढ होण्याचे सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने मर्यादित स्त्रोत वाटप करण्याचा प्रयत्न केला जातो. टुरिझम नियोजन ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे निश्चित उद्दिष्टे साध्य करता येतील आणि पर्यटन विकासाकडे लक्ष दिले जाऊ शकते. पर्यटकांसाठी गंतव्यस्थान तयार करणे, श्रेणी सुधारित करणे आणि सुधारणे ही एक दीर्घकालीन आणि स्थिर प्रक्रिया आहे. समुदाय ही पर्यटनाची मूलभूत तत्त्वे आहेत. हे प्रामुख्याने स्थानिक समुदायांद्वारे दर्शविलेल्या स्वीकृतीच्या पातळीवर अवलंबून असते. प्रक्रियेत त्यांचा सहभाग आवश्यक आहे. पर्यटनाच्या विकासामुळे मुख्यतः पर्यावरणीय, सामाजिक, संस्कृती आणि इतर कोणत्याही गंतव्यस्थानी यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. हे परिणाम नकारात्मक तसेच सकारात्मक प्रभाव तयार करतात. गंतव्यस्थानाच्या शाश्वत विकासासाठी नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आणि सकारात्मक परिणामास चालना देण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. तर यावरील प्रश्न आहे. 1 पर्यटन क्षेत्राला नियोजनाची आवश्यकता का वाटते? तर याचं उत्तर आहे कारण याद्वारे निश्चित उद्दिष्टे साध्य करता येतील आणि पर्यटन विकासाकडे लक्ष दिले जाऊ शकते. नियोजनामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळते. 2 नियोजनात समुदायांचे महत्त्व काय आहे? तर याचं उत्तर आहे समुदाय ही पर्यटनाची मूलभूत तत्त्वे आहेत. हे प्रामुख्याने स्थानिक समुदायांद्वारे दर्शविलेल्या स्वीकृतीच्या पातळीवर अवलंबून असतो. एकूण प्रक्रियेत समुदायांचा सहभाग आवश्यक आहे. 3 नियोजनाचे कोणतेही 2 फायदे सांगा. उत्तर मूलभूतपणे विविध प्रतिस्पर्ध्यांमधील उत्पादन, रोजगार जास्तीत जास्त वाढविण्यासाठी विविध क्षेत्रांची योग्य वाढ होण्याचे सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने मर्यादित स्त्रोत वाटप करण्याचा प्रयत्न करणे. 4 यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर कोणत्या घटकांचा परिणाम होतो? उत्तर पर्यटनाच्या विकासामुळे मुख्यतः पर्यावरणीय, सामाजिक, संस्कृती आणि इतर कोणत्याही गंतव्यस्थानी यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. हे परिणाम नकारात्मक तसेच सकारात्मक प्रभाव तयार करतात. 5 नियोजन हे दीर्घकालीन कार्य का असते? उत्तर एखाद्या प्रदेशाचा स्थानाचा विकास होण्यासाठी दीर्घकालीन नियोजनाची आवश्यकता असते. तरच निश्चित उद्दिष्ट
साध्य करता येतील आणि पर्यटन विकासाकडे लक्ष दिले जाऊ शकते. पर्यटकांसाठी गंतव्यस्थान तयार करणे, श्रेणी सुधारित करणे आणि सुधारणे ही दीर्घकालीन प्रक्रिया असते. म्हणून नियोजन हे सुद्धा दीर्घकालीन कार्य असते.